एज्युकेशनल इन्फो या यूट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण UDAS प्लस पोर्टलवरती अपार आय डी क्रिएट करत असताना जर काही विद्यार्थ्यांचे प्रॉब्लेम्स येत असतील तर अशा अडचणी दूर करून त्या विद्यार्थ्यांचे अपार आय डी कसे जनरेट करावेत याविषयी या व्हिडिओमधून आपल्याला माहिती बघायला मिळणार आहे. सर्वप्रथम तुम्हाला गुगल क्रोमवरती UDAS प्लस टाकल्यानंतर अशा प्रकारची विंडो ओपन होईल. अशा प्रकारची विंडो ओपन झाल्यानंतर उजव्या बाजूला लॉग इन फॉर ऑल मॉड्यूल्स नावाचे एक टॅब दिसेल तुम्हाला. इथे लॉग इन फॉर ऑल मॉड्यूल्स नावाचे टॅब दिसेल. या टॅबवरती टच करा. या टॅबवरती टच केल्यानंतर खाली तुम्हाला इथे प्रोफाईल अँड फॅसिलिटीज, लॉग इन, टीचर मॉड्यूल, स्टुडंट मॉड्यूल या टॅबवरती लॉग इन व्हायचं आहे. इथून महाराष्ट्र राज्य सिलेक्ट करा. गो टॅबवरती टच करा. पुढे तुम्हाला तुमच्या शाळेचा UDAS नंबर टाकावा लागेल, पासवर्ड टाकावा लागेल आणि इथे दिलेला जो कॅप्चा कोड आहे तो कॅप्चा कोड व्यवस्थित एंटर करून घ्यावा लागेल. हा कॅप्चा कोड एंटर केल्यानंतर आपल्याला खाली लॉग इन बटन आहे, हे लॉग इन बटन प्रेस करायचं आहे. तर शाळेच्या स्टुडंट डाटाबेसला आपण लॉग इन केलेलं आहे. इथे करंट इयर 2024-25 या टॅबवरती टच करा आणि इथे हे क्लोज बटन करा. इथे तुम्हाला तुमच्या शाळेची स्कूल डिटेल्स इयत्तानुसार दिसेल. यानंतर तुम्हाला काय करायचं आहे की आता या सर्व विद्यार्थ्यांपैकी इयत्ता 4थी मध्ये असणाऱ्या एका विद्यार्थ्याचा अपार आय डी आपल्याला क्रिएट करताना प्रॉब्लेम्स येतोय. तर या बाजूला जे वेगवेगळ्या टॅब्स दिसतात इथे अपार मॉड्यूल आहे. त्या अपार मॉड्यूलवरती गेल्यानंतर इथे बघा इयत्ता 4थीतील जो विद्यार्थी आहे, 4थीतील एक विद्यार्थी आहे. या विद्यार्थ्याच्या नावाच्या स्पेलिंगमध्ये चूक आहे, त्यामुळे या विद्यार्थ्याचा अपार आय डी जनरेट करताना आपल्याला प्रॉब्लेम्स होत आहे. तर ज्यावेळी आपण याचा अपार आय डी क्रिएट करायला सुरुवात केली होती त्यावेळी स्टुडंट्स नेम इन द स्कूल रेकॉर्ड शुड बी सिमिलर टू दॅट ऑफ नेम ॲज पर आधार अशा प्रकारची सूचना मला येत होती. शाळेच्या रेकॉर्डवरती असलेलं नाव आणि आधारवरती नाव असलेलं नाव हे मिसमॅच होत असल्याने या विद्यार्थ्याचा अपार आय डी क्रिएट होत नव्हता. तर यासाठी आपल्याला काय करायचं आहे की याच डाव्या बाजूच्या टॅबमध्ये इथे बघा स्टुडंट नेम अपडेट नावाचे एक टॅब त्यांनी उपलब्ध करून दिली आहे. या टॅबवरती आपल्याला टच करायचं आहे. पण हे करण्या अगोदर तुम्हाला त्या विद्यार्थ्याचा PN नंबर आपल्याला आवश्यक आहे. तो PN नंबर पण आपल्याला तिथेच बघायला मिळेल. हा PN नंबर आपल्याला त्या विद्यार्थ्याचा ज्या विद्यार्थ्याचा आपल्याला अपार आय डी जनरेट करायचा आहे त्या विद्यार्थ्याचा PN नंबर इथून काय करा तुम्ही कॉपी करून घ्या आणि कॉपी केल्यानंतर आपल्याला स्टुडंट नेम अपडेटमध्ये जायचं आहे आणि इथे तो आपल्याला जो आपण कॉपी केलेला PN नंबर आहे तो काय करायचा आहे इथे टाकायचा आहे. तर इथे मी तो त्याचा PN नंबर टाकतोय आणि गो टॅब टच करतोय. गो टॅब टच केल्यानंतर या विद्यार्थ्याच्या या नावामध्ये आपल्याला दुरुस्ती करायची आहे. आता हे नाव जसं त्याच्या आधारवरती आहे तशा पद्धतीने आपल्याला नाव तिथे टाकावं लागेल. आपल्याला त्या विद्यार्थ्याच्या आधारवरती जसं नाव आहे तशा पद्धतीने मी इथे त्याचं नाव टाकतो. कारण हे नाव टाकत असताना लक्षात ठेवा, हे नाव टाकताना मात्र अजिबात चूक करू नका. कारण ही संधी फक्त तुम्हाला एकदाच देतात. कारण हे ज्यावेळी नाव आपण इथे मेन्शन करू त्यावेळी हे एकदाच तुम्हाला अपडेटला देतात. त्यासाठी हे बघून व्यवस्थित टाका. जसं त्याच्या आधारवरती नाव आहे तसंच आपल्याला इथे टाकावं लागेल. हे नाव आपण आधारप्रमाणे टाकल्यानंतर इथे अपडेट रेकॉर्ड नावाची टॅब आहे, यावरती टच करा. आता हे स्टुडंट नेम अपडेट सक्सेसफुली झालेलं आहे. ओके करा. ओके केल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, परत अपार मॉड्यूलवरती यायचं आहे. इथे क्लास निवडा, सेक्शन निवडा, गो टॅब टच करा. गो टॅब टच केल्यानंतर तुम्हाला इथे दिसेल की आपण जो आता बदल केला तो बदल इथे अपडेट झालेला आहे. आता आपण इथून त्या विद्यार्थ्याचा अपार आय डी जनरेट करूया. जनरेट या टॅबवरती टच केल्यानंतर की आपण त्याच्या आधार नंबरवरती जसं नाव आहे तसं इथे अपडेट झालेलं दिसत आहे. ही माहिती आपल्याला बदलायची गरज नाहीये. खाली कन्सर्न फॉर्म हा त्याच्या पालकाकडून आपल्याला घ्यायचा आहे. इथे त्या विद्यार्थ्याच्या आई किंवा बाबा असतील त्याचं आधार कार्ड क्रमांक इथे आपल्याला टाकायचा आहे. तो मी इथे टाकतो. या ठिकाणी या विद्यार्थ्याच्या वडिलांकडून आपण कन्सर्न फॉर्म घेतोय म्हणून त्या विद्यार्थ्याच्या वडिलाचं नाव इथे लिहितोय. या विद्यार्थ्याच्या वडिलांकडून आपण कन्सर्न फॉर्म घेतोय. त्यांचं नाव लिहिल्यानंतर इथे आपण फादर सिलेक्ट करायचं. इथे आधार नंबर आणि इथे त्यांचा आधार कार्ड क्रमांक जो आहे तो मी टाकतो. हा आधार क्रमांक टाकल्यानंतर खाली इथे प्लेस टाकावी लागेल.
इथे शाळेचं नाव टाकलं तरी चालतं. ओके. आणि इथे फिजिकल कन्सर्ट डेट टाका. खाली मुख्याध्यापकाचं नाव येईल आणि हा फॉर्म सबमिट करा. पुन्हा एकदा तुम्हाला विचारलं जाईल, हे सविस्तर वाचा आणि इथे कन्फर्म करा. कन्फर्म केल्यानंतर या विद्यार्थ्याचा अपार आय डी सक्सेसफुली जनरेटेड झालेला दिसेल. ओके. तर या ठिकाणी आता तुम्ही बघू शकाल की ज्या विद्यार्थ्याचा अपार आय डी जनरेट होत नव्हता तो देखील इथे जनरेट झालेला आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला UDAS प्लस पोर्टलवरती विद्यार्थ्यांचे अपार आय डी जनरेट कसे करावेत याविषयी सविस्तर आणि डिटेल्ड माहिती या व्हिडिओमधून आपल्याला मिळाली आहे. व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला नवीन असाल तर अशाच प्रकारच्या नवनवीन माहितींचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. थँक्यू.